अरे नागपूरमध्ये व्ह्यू बी पुरा खतरनाक येत आहे मित्र, म्हणून तो राहून गेला मित्रांनो तसंच. हा दारू आहे मित्रांनो, दारूच्या नशेत नशा नशा शराब में होता तो नाचती बॉटल. तू है फूलों में कलियों में या मेरे ख्वाबों. बड्या वाटते यार, असं वाटते का मोठं ब्लॉगिंग करावा तर नागपूरमध्येच करावा. तर मित्रांनो फायनली बहुत दिवसानंतर यार आपला ब्लॉगिंग चालू होता इथं नागपूरमधून. हे बघा मित्रांनो नागपूरमध्ये आहो आपण, आणि नागपूरमध्ये ह्या दादाची गाडी आहे जे की आहे गोल्डी दादाची गाडी, आणि आपण इथून मोठं ब्लॉगिंग करतो यार. साला अलगच काम वाटते यार मला. हे बघा मित्रांनो यार इतक्या दूर आलो आपण आणि व्हिडिओ बनवत आहो यार. असं वाटत आहे साला कुठं आला माणूस, बड्या वाटत आहे. पण दिवस बहुत झाले मित्रांनो यार, माझे व्हिडिओज नाही आले, 1 महिन्याच्या वरत होत आहे आता. आणि हे बघा यार स्कूटी आहे आता, ह्या स्कूटीची सर्व्हिसिंग करायची आहे म्हणते. टाईम बहुत झाला यार मित्रांनो, व्हिडिओ नाही आला खूप दिवस झाले. तर मित्रांनो हे बघा यार आपण आहो अजनी रोड आहे म्हणते. हा अजनी यार नागपूरमध्ये राहून माहीत नाही यार काय करतं, गरिबी आहो माणूस इथं. बस आता दादाची स्कूटी भेटली आणि मी ना बस आपला हेल्मेट आणलो मित्रांनो गावावरून, बाकी काही नाही झालं. आणि आता आपण चाललो बड्यापैकी. अरे हा एरिया बहुत बड्या आहे, कारण की मी ना असं फिरत राहतो कधी कधी, एखादी वेळ जास्त नाही फिरत दादासोबत, म्हणून ना बड्या वाटते यार. असं वाटते का मोठं ब्लॉगिंग करावा तर नागपूरमध्येच करावा. आणि आता ना मित्रांनो कसं झालं, माझा जो हेल्मेटचा सेटअप आहे तो बहुत ढिला झाला, कारण की दिवस खूप झाले मित्रांनो. झाल्यामुळं आपला काही जमला नाही ताल, म्हणून तो राहून गेला मित्रांनो तसंच. हाँ तेव्हा नागपूर की लड़की आवे मित्रांनो पुरी खतरनाक आहे तर भाई, काही खरं नाही, कुठून टाकतायत यार स्कूटी. समोर आता आपण आलो दीक्षाभूमी रोड, तो जो आहे तिथून हायवे आहे दीक्षाभूमी रोडवर जाते. तेव्हा मित्रांनो नशा शराब में होता तो नाचती बॉटल दिसली मित्रांनो. शराब आहे तिच्या जेवढा, शराब जाऊ दे आपल्याला. कावेरे ते दारू आहे मित्रांनो, दारूच्या नशेत काय. चला आपण याच्या समोर चालले जाऊ मित्रांनो, कारण की असे लोकशाही चालतच राहील. नागपूर आहे, काही होऊ शकते इथं. आपण आपलं काम करू, गॅरेजमध्ये जायचं आहे, गाडीची थोडीशी सर्व्हिसिंग करायची आहे. आणि शोरूम बी बंद असेल म्हणते दादा, आता माहीत नाही का होते तर जाऊन पाहू. तो चालला मित्रांनो दीक्षाभूमी, आणि हा चालला सर्व्हिस सेंटर. हे बा इथं काय म्हणते आले, हां टँकर, हां मिलिटरी टँक. मित्रांनो आम्ही याच रोडने येतो जास्त, कारण की तेव्हा मेट्रोचं स्टेशन आहे तो वरती, आणि आम्ही इथंच येत राहतो जास्त, या रोडने फिरतो, जास्त कुठं गेलोच नाही. काय करता यार मित्रांनो. अबा हा मॉल यार नागपूरमध्ये व्ह्यू बी पुरा खतरनाक येत आहे मित्रांनो. आता ना बस मला हे नाही माहीत की माझ्या हेल्मेटची आवाज कशी आहे, म्हणजे माईकची आवाज कशी येत आहे, कारण की माईकची जर आवाज येत असेल चांगली तर काही फायदा नाही, तर आपली एनर्जी डाऊन करणी आहे मित्रांनो. असं आता ना सकाळची वेळ आहे तर इतकी काही गर्दी नाही तर चांगलं आहे, नाही तर गर्दीमध्ये आपली पण वाट लागली असती गाडी चालवायची. हवाला वय, अरे हा तर चालूच आहे. ए मित्रांनो आपण यार शोरूम चालूच आहे अंदर. इथं टाकत. अरे यार सर्व्हिस सेंटर आज बंद नाही राहायला पाहिजे फक्त, बस बाकी काही नाही मित्रांनो, नाही तर आपत होऊन जायला आपली, कारण की इतक्या दूर येऊन आज दादा विचारत आहे आता. आणि आपण बस हेल्मेट व्हिडिओ बंद करून देऊ, दादा येत नाही व्हिडिओमध्ये. मित्रांनो हा होता शोरूम, आणि पण इथं सब बंद आहे म्हणते. वापिस पुन्हा त्याच रोडनं यार, आणि हा व्ह्यू पुरा भयानक येतं यार. मला ना आता आम्ही ताईकडे चाललो, तर मला एक मिनिट घरी जाऊन पहिले हे पाहा लागल की काम चांगला येत आहे, म्हणजे आवाज आला की नाही क्लिअर, असं पाहा लागेल मला, तेव्हा कुठं माझं काम होईल. नाही तर बस मी आता इथं बोलतच आहो आणि आपला स्टॅमिना घटवतच आहो, असं नाही झालं पाहिजे. कारण की हे व्हिडिओ खूप दिवसांना येतात मित्रांनो, तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की आपले 1K सबस्क्रायबर लवकर झाले पाहिजे. आणि 1Kवर बस थोडासा आतंक झाला पाहिजे मित्रांनो, बस हेच आहे यार, बाकी काही नाही. आता हेल्मेटच्या दुकानात एक तो लाइक और शेयर ठोकी महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक लीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ।